हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आपण जाणून घेणार आहोत बाळूमामा मंदिर आदमापूर. तर तुम्हाला ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये कळलं असेल, तिरुपती दर्शन करून झाल्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत. कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि आत्ता चाललेलो आहोत आम्ही बाळूमामा मंदिर. तर चला, थोडक्यात जेवढी माहिती आहे ना तेवढं, पण हे जे निसर्ग आहे ना खूप छान वाटत होतं, म्हणून ते व्हिडिओ आम्ही कॅप्चर करत होतो. तर हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर गाव, जे राधानगरी आणि निपाणी यांच्यामध्ये आहे. संत बाळूमामा यांनी वयाच्या 73व्या वर्षी 1966मध्ये या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली होती. आणि असं म्हणतात, ह्याचे वैशिष्ट्य हे आहे की हे मंदिर त्यांच्या चमत्कारासाठी आणि साधेपणा व दयाळूपणाच्या शिकवणीसाठी प्रसिद्ध आहे. तर चला, आता इथे तुम्हाला मी जाण्याचा मार्ग सांगते. जर तुम्ही विमानाने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कर्नाटकातील बेळगाव विमानतळाची तिकीट बुक करणे, जे 103 किलोमीटर अंतरावर आहे. मर्यादित संख्येने विमाने आहेत, परंतु विमानतळावरून मंदिरात जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. हे झालं विमानाचं. रेल्वेने कोल्हापूरचे स्वतःचे रेल्वे स्टेशन असल्यामुळे काही हे नाही आहे, जे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. स्टेशनवरून तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी दुसरी टॅक्सी भाड्याने घ्यावी लागते. आणि दुसरं आहे बाय रोड, म्हणजे रस्त्याने. बाळूमामा मंदिर रस्त्याने चांगले जोडलेले आहे. कोल्हापूर, बेळगाव किंवा पुणे यासारख्या जवळच्या शहरांमधून येणारे प्रवासी आदमापूरला सहजपणे गाडीने जाऊ शकतात. गावात चांगले रस्ते जोडणी आहे आणि सुरळीत प्रवासासाठी राज्य परिवहन बसेस आणि खाजगी टॅक्सीही उपलब्ध केलेल्या आहेत. हे मंदिर वर्षाचे 12ही महिने चालू असते. निसर्गाच्या सानिध्यातून जाताना थंड हवेचा झुळूक घेताना खूप मजा येत होती. ऊन होतं पण त्याचा गारवाही होता. संत बाळूमामा यांचे जन्मगाव अवक्कोळ, बेळगाव जिल्हा, म्हणजे सध्याचा कर्नाटक राज्यात आहे हे. पण मेटके हे गाव देखील त्यांच्या कार्याशी आणि चमत्काराशी संबंधित आहे. मेटके गावात बाळूमामांनी एक खास खांब उभारला होता, जो त्यांच्या चमत्कारासाठी ओळखला जातो. तर त्याची व्हिडिओ ना शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे. त्यांचं जन्मगाव आहे अवक्कोळ, चिक्कोडी तालुका, बेळगाव जिल्हा, कर्नाटक. हे गाव आदमापूरजवळ आहे आणि बाळूमामांच्या कार्याशी जोडलेले आहे, ते म्हणजे मेटके. येथेच त्यांनी हा खांब उभारलेला आहे. तर आपण बाळूमामाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मेटकेमध्ये पण जाणार आहोत.
बाळूमामा यांचे गायीशी खूप जवळचे नाते आहे आणि मंदिरात त्यांच्या सन्मानार्थ एक मोठी गोशाळाही बांधलेली आहे. पर्यटक शेकडो गायींची काळजी घेताना पाहू शकतात आणि त्यांना चारा घालण्यातही सहभागी होऊ शकतात. हे भक्ती आणि सेवेचे एक कृत्य मानले जाते, जे बाळूमामा यांचे गुराढोरांशी असलेले आयुष्यभराचे नाते प्रतिबिंबित करते. गोशाळेतील शांत वातावरण तीर्थयात्रेला एक अर्थपूर्ण आयात देते, करुणेला अध्यात्माशी जोडते. बाळूमामा मंदिरातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक म्हणजे संतांच्या जयंतीनिमित्त भरवणारा वार्षिक मेळा. या भव्य उत्सवात महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांमधून हजारो भाविक आदमापूरला येतात. या दरम्यान संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी आणि रोषणाईने सजवले जाते, ज्यामुळे भेटीचे आकर्षण अजून वाढते. स्थानिक विक्रेते पारंपरिक अन्न, मिठाई आणि हस्तनिर्मित हस्तकला विकणारे स्टॉल लावतात. बाळूमामा मंदिरातील प्राथमिक कार्य म्हणजे संतांना प्रार्थना करणे. तुम्ही देवस्थानासमोर फुले, नारळ अर्पण करून त्यांचे तेलाचे दिवे लावून धार्मिक विधी करू शकता. या मंदिरात भक्तांसाठी भक्तनिवासही उभारलेले आहे आणि तिथेच मोफत भोजन याची सुविधाही त्यांनी केलेली आहे. आदमापूरच्या जवळ असलेले मेटके गाव हे देखील बाळूमामांच्या कार्याशी निगडित आहे. 1932 साली बाळूमामांनी या गावात एक विशेष खांब रोवला होता, ज्याला आज भूत काढणारा खांब म्हणून ओळखले जाते. हा खांब सागवानी लाकडाचा असून त्याला पंचधातूचे आवरण दिलेले आहे. बाळूमामांनी या खांबाचे स्थापन करताना सांगितले होते की जो कोणी या खांबाभोवती श्रद्धेने प्रदक्षिणा घालेल, त्यांच्या अंगातील वाईट प्रवृत्ती, भूतबाधा किंवा मानसिक त्रास दूर होतील. तेव्हापासून आजपर्यंत हजारो लोकांनी या खांबाभोवती फेऱ्या मारून आपले मनोबल वाढवलेले आहे आणि मानसिक शांती प्राप्त केलेली आहे. अनेक भाविकांचे अनुभव आहेत की या खांबाच्या स्पर्शाने किंवा प्रदक्षिणेने दीर्घकालीन त्रासातून आराम मिळतो. या खांबाची माहिती अशी की फक्त भूतबाधाच नव्हे तर नकारात्मक विचार, भीती, नैराश्य यासारखे मानसिक अडथळे दूर करण्याची श्रद्धा लोकांच्या मनात आहे. अनेक भक्त आदमापूरला दर्शनासाठी येताना मेटके गावात भेट नक्की देतात. खांबाभोवती प्रदक्षिणा घालून नारळ फोडतात, फुले अर्पण करतात आणि बाळूमामांना मनोभावे प्रार्थना करतात. बाळूमामांचा आशीर्वाद या खांबातून मिळतो असा विश्वास असल्यामुळे गावकऱ्यांनीही या स्थळाची स्वच्छता आणि पवित्रता खूप चांगल्या प्रकारे राखली आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर संत बाळूमामांची मूर्ती समोरच दिसते आणि त्यांच्या बाजूला आहेत जे मुळे महाराज आहेत, म्हणजे डाव्या बाजूला, आणि उजव्या बाजूला आहे ते विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. त्याचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला साईडलाच एक खांब दिसेल, ज्याचे आवरण पंचधातूचे आहे. पण हे फक्त श्रावण महिन्यात तुम्हाला हा खांब फक्त सागाचा दिसेल, तेव्हा त्यावेळेस आवरण नसते. संत बाळूमामा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी झाला होता. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव साधा, निरागस आणि परोपकारी होता. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुरेढोरे राखण्यात, शेतकऱ्यांची सेवा करण्यात आणि लोकांच्या दुःखावर फुंकर घालण्यात घालवले. जनावरांवर आणि निसर्गावर असलेले प्रेम तसेच लोकांमध्ये धार्मिक श्रद्धा जागवण्याची त्यांची पद्धत, त्यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून गेले. त्यांच्या समाधीचे ठिकाण म्हणजे आदमापूर, जे आज मोठ्या प्रमाणात धार्मिक केंद्र आहे. येथे वर्षभर जत्रा, पालख्या आणि भक्तमंडळीची वर्दळ असते.
तर इथे भाविकांसाठी जेवण बनवले जाते। दर्शन झालं की इथे जेवण जेवून जे आपण स्वतः घेतलेलं ताट असतं ना, तेच ताट स्वच्छ धुवून इथे मांडणीमध्ये परत लावायचं असतं। ही खूप छान पद्धत आहे। तर ही व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील। आणि कमेंट्समध्ये नक्की बोला बाळूमामाच्या नावाने चांगलं। तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बाळूमामाच्या दर्शनाला कोण कोण गेलेलं आहे हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी।